करवीर तालुक्यातील खुपिरे इथं संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलची प्रचार सभा झाली। यावेळी विरोधी गटातील प्रकाश देसाई यांचे समर्थक माजी संचालक सुरेश रांगोळकर, उदय पाटील, उत्तम पवार, बाजीराव पाटील, सरदार पाटील, के.आर. पाटील, एकनाथ पाटील यांनी प्रचार सभेत व्यासपीठावर येऊन प्रवेश केला। आणखी 2 गट कार्यकर्त्यांसह लवकरच प्रवेश करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे संभाजी चौगले, शामराव पाटील, युवराज आडनाईक यांनी सत्ताधारी पॅनेलला पाठिंबा जाहीर केला। यावेळी बोलताना अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी आमची बाजू सत्याची असून विरोधकांनी ताळेबंदावर बोलावं, कारभार चुकीचा होता तर त्यावेळी विरोध का केला नाही असा सवाल केला। फर्निचर 78 लाखांचं केल्याचा आरोप केला जातोय। यावर बोलताना 21 लाखापेक्षा बिल जास्त असेल तर निवडणुकीतून माघार घेऊ असं थेट आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं। कारभार प्रोसिडिंगवर बोलायला मुद्दे नसल्यानं बेछूट आरोप सुरू आहेत। खुलेआम चर्चा करण्यासाठी एकाच व्यासपीठावर या असं आव्हानही त्यांनी दिलंय। बुद्धिराज पाटील यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध होत असताना स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक लादल्याचा आरोप केला। विरोधकांना कोणत्याच बाजूला व्यासपीठावर प्रवेश नाही। कुंभीच्या निवडणुकीत एकत्र लढलो तेच विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत। जनता मूर्ख नाही, तुमच्या खेळी सभासद जाणून आहेत। गोकुळ दूध संघात बोलवून कार्यकर्त्यांच्या गाडीवर स्टिकर लावून प्रचाराला जबरदस्तीनं बाहेर काढलं जात आहे। अशा विरोधकांचं जहाज 24 तारखेला सभासद बुडवणार आहेत असा टोलाही त्यांनी लगावला। के.एन. पाटील यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन केलं। यावेळी कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, रणजित पाटील, सरदार बंगे, एस.के. पाटील, दत्ता पाटील, प्रकाश चौगले, सर्जेराव शिंदे, उमेदवार आनंदा पाटील, हिंदूराव तोडकर, सर्जेराव पाटील, कृष्णात जांभळे, राजेंद्र पाटील, सर्जेराव नंदीवाले, संग्राम भापकर, पांडुरंग पाटील, संजय निकम, उत्तम धुमाळ, आनंदा कोपार्डेकर, तानाजी मोरे, शिवाजी खाडे यांच्यासह खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडीतील सभासद उपस्थित होते।